Hello everyone, welcome Maths Part 1, Lesson number 3, Polynomials. Today we'll learn about the synthetic division, remainder theorem and factor theorem. Our practice set 3.3. First question is, divide each of the following polynomials by synthetic division method. Write the quotient and remainder. Our sum is 2m square minus 3m plus 10 divided by m minus 5. डिव्हिडंड म्हणजे आपण ज्याला डिवाइड करणार आहोत. कोणाला करणार आहोत माहिती आहे? 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10 ला. डिवायझर म्हणजे ज्याने आपण डिवाइड करणार. कोण करणार आता? m मायनस 5 ने करणार आहोत. यांचे पहिल्यांदा आपण काय लिहून घेणार? डिव्हिडंड काय आहे आणि डिवायझर काय आहे हे लिहून घेणार. त्यानंतर आपण त्यांचे कोइफिशिएंट फॉर्म लिहून घेणार आहोत. आता पहिल्यांदा कोइफिशिएंट फॉर्म लिहिताना आपण इंडेक्सच्या डिक्रीजिंग ऑर्डरने ते आहे का हे चेक करायचं. दिलेले पॉलिनॉमियल तर इथे आहे 2m स्क्वेअर मायनस 3m प्लस 10. इंडेक्स काय? 2 1 0. देन कोइफिशिएंट इज 2 मायनस 3 10. डिव्हिडंडचा कोइफिशिएंट आणि आपला जो डिवायझर आहे त्याचा m मायनस 5 आहे. कॉन्स्टंट टर्म काय आहे? मायनस 5. मग त्याचा अपोजिट नंबर मायनस असेल तर तो प्लस येईल आणि प्लस असेल तर तो मायनस येणार आहे. इथे मायनस 5 आहे मग तो काय होईल? 5 होणार आहे. मग आता याची लिहायची एक मेथड आहे. कसं लिहिणार आपण? हाऊ टू राईट इट? तर जो आपला डिवायझर आहे 5 तो लाईनच्या आपल्या लेफ्ट हँड साइडला लिहायचा 5 आणि आपले जे कोइफिशिएंट आहे डिव्हिडंडचे ते लाईनच्या RHS साइडला लिहून घ्यायचे या मेथडने. देन आपला जो 2 नंबर आहे म्हणजे फर्स्ट कोइफिशिएंट जो आहे तो ॲज इट इज खाली घ्यायचा. त्यानंतर 5 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे किती येईल ते? 5 2 जा 10. ते 10 आलेला आन्सर आपण 3 च्या एक्झॅक्ट बरोबर राईट डाऊन करायचं फॉलोअपला म्हणजे एकदम खाली लिहायचं. -3 आणि आपण 10 लिहिलं. 5 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन. देन 10 आणि -3 म्हणजे यामध्ये काय होणार आहे? 10 - 3 7. ते 7 आन्सर त्यांचं सबट्रॅक्शन लाईनच्या खाली लिहिलं. 7 5 जा 35. आपल्याला जे 7 आन्सर आलेलं आहे त्यांनी पुन्हा 5 ला मल्टिप्लाय करायचं. 7 5 जा 35. ते 35 आलेलं आन्सर आपण 10 च्या एक्झॅक्ट खाली लिहिणार आहोत. पण 10 प्लस आहे आणि 35 पण प्लस आहे. 10 प्लस 35 45. मग यामध्ये रिमाइंडर कोण असतं? तर आपला जो लास्ट टर्म आलेली आहे 45 हा असतो आपला रिमाइंडर 45. आता कोइफिशिएंट ऑफ कोशंट जे 2 and 7 हे रिमेन आहेत ते काय असतात? कोइफिशिएंटचे कोशंटचे कोइफिशिएंट असतात 2 and 7. मग याला आपण इंडेक्स कसे देणार? तर 7 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आला आणि 2 म्हणजे फर्स्ट टर्म आली, फर्स्ट डिग्री आली म्हणजे कोशंट काय आलं? 2m प्लस 7. m ही तर व्हेरिएबल आहे त्यामुळे m यूज केला. x असेल तर x, y असेल तर y. या मेथडने आपण सिंथेटिक डिव्हिजन करणार आहोत. Our second sum is x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5 divided by x plus 2. म्हणजे इथे डिव्हिडंड कोण आहे? x raised to 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5 आणि डिवायझर x plus 2. आपण कोइफिशिएंट फॉर्म लिहिणार आहोत तो कोणाचा? डिव्हिडंडचा. फर्स्ट 1 2 3 4 5 हे झाले कोइफिशिएंट फॉर्म डिव्हिडंडचं. आता x plus 2 हा डिवायझर आहे मग 2 चा अपोजिट काय आला? -2. आपण जो -2 आहे तो लाईनच्या लेफ्ट हँड साइडला आणि आपले कोइफिशिएंट जे आहेत ते काय करणार? राईट हँड साइडला लिहिणार आहोत या मेथडने. मग आपला जो 1 आहे पहिला कोइफिशिएंट तो ॲज इट इज खाली घेणार आणि 1 into -2 करणार म्हणजे 1 into -2 तो आपण आपला जो कोइफिशिएंट आहे 2 त्याचे एक्झॅक्ट खाली लिहिणार आहोत. 2 - 2 सबट्रॅक्शन झालं 0 आन्सर आलं. -2 into 0 0 आन्सर आलं. ते 0 आन्सर आपण 3 च्या खाली लिहिलं. 3 plus 0 3 आलं. 3 2 जा 6 पण ते कसं आहे? 2 मायनस आहे त्यामुळे -6 झाला. तो आपण एक्झॅक्ट 4 च्या खाली आलं. -6 plus 4 मायनस प्लस बिकम मायनस पण ग्रेटर नंबरचं साइन देअरफॉर -2. -2 into -2 प्लस 4. 5 plus 4 9 म्हणजे आपला रिमाइंडर जो आहे तो लास्ट टर्म 9 आलेला आहे. कोइफिशिएंट काय राहिला? 1 0 3 and -2.
हे आपले कोएफिशियंट ऑफ कोशंट झाले, आपला आलेला आन्सर. कोएफिशियंट ऑफ कोशंट 1 0 3 -2. आता इंडेक्स द्यायचं. -2 आपला कॉन्स्टंट आला, देन 1 नेक्स्ट 2 अँड 3 म्हणजे आपल्या हायेस्ट डिग्री 3 असणार आहे. म्हणजे x³ + 3x - 2. आता 0x² येणार आहे, त्यामुळे तो लिहायचा नाही. नेक्स्ट आपला प्रॅक्टिस सेट 3.4. आता फाइंड द व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याला. x च्या व्हॅल्यू दिली असतील आपल्याला आणि आपल्याला फाइंड व्हॅल्यूज काढायच्या आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, फॉर x is equal to 0, find the value of the polynomial x² - 5x + 5. तर हे पॉलिनॉमियलचा आन्सर कसं लिहायचं? पॉलिनॉमियल ऑफ x, तर p आणि इन ब्रॅकेट x असं असतं, तेव्हा त्याला आपण काय बोलतो? पॉलिनॉमियल ऑफ x इज इक्वल टू, आपल्याला गिवन पॉलिनॉमियल काय आहे? x² - 5x + 5. आता आपल्याला जी x इज इक्वल टू काय सांगितलंय? 0. म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे आपण काय व्हॅल्यू पुट करणार? 0. म्हणजे p ऑफ 0 इज इक्वल टू, आता x² आहे त्याच्याऐवजी काय लिहिणार आपण? 0चा स्क्वेअर मायनस 5 into 0 plus 5. म्हणजेच काय आला आपला आन्सर? 0चा स्क्वेअर 0, 5 into 0, 0 ने कोणाला मल्टिप्लाय केला? आन्सर 0 प्लस 5, म्हणजे आपला आन्सर काय आलं? 5. म्हणजे x जेव्हा 0 असेल तेव्हा आपला आन्सर काय येणार आहे? 5. Second sum, if p of y is equal to y² minus 3 root 2 plus 1, then find p of 3 root 2. आता इथे आपल्याला पॉलिनॉमियल काय दिलेला आहे? पॉलिनॉमियल ऑफ y is equal to y² minus 3 root 2 plus 1. आता p of 3 root 2 म्हणजे जिथे y आहे तिथे आपण पुट काय करणार? 3 root 2 is equal to y² म्हणजे इथे लिहिणार आपण 3 root 2 चा स्क्वेअर minus 3 root 2 into 3 root 2 plus 1. Then आता 3 root 2 म्हणजे 3 चा स्क्वेअर किती आला? 9 आणि root 2 चा स्क्वेअर 2 म्हणजे 9 into 2 minus 9 into 2 plus 1. 9 into 2 18 minus 18 plus 1 plus 18 minus 18 cancel झाले. Our answer is 1. Third sum, if polynomial of m is equal to m³ plus 2m² minus m plus 10, then polynomial of a plus polynomial of minus a. आपल्याला व्हॅल्यू काय फाइंड करायची? पॉलिनॉमियल ऑफ a प्लस पॉलिनॉमियल ऑफ मायनस a. फर्स्ट आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊया. पॉलिनॉमियल ऑफ m इज इक्वल टू m³ प्लस 2m² मायनस m प्लस 10. आता आपल्याला जी व्हॅल्यू काढायची त्याच्यातला एक पार्ट करून घेऊयात, म्हणजे p ऑफ a फाइंड करू. जसं आता आपण व्हॅल्यू पुट करून करतो त्याच्याऐवजी आता फक्त a यूज करणार, म्हणजे a³ प्लस 2a² मायनस a प्लस 10. म्हणजे जिथे जिथे m आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहिलं? a लिहिलेलं आहे. आणि यावर फर्स्ट इक्वेशन लिहूयात त्याला. आता पॉलिनॉमियल ऑफ मायनस a लिहूयात, म्हणजे आपण जिथे m आहे त्याच्याऐवजी आता काय लिहिणार? मायनस a. म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ मायनस a इज इक्वल टू मायनस a³ प्लस 2 इन ब्रॅकेट मायनस a² मायनस इन ब्रॅकेट मायनस a प्लस 10. आता इथे कोणताही निगेटिव्ह नंबर असेल आणि त्याचा इंडेक्स जर ऑड असेल, म्हणजे 3 5 7 असे असतील, तर त्याचा जो इंडेक्स येतो तो नेहमी निगेटिव्ह असतो. म्हणजे मायनस a³ प्लस a² आहे पण तो मायनस आहे, पण तो स्क्वेअर असल्यामुळे तो पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे प्लस 2a² मायनस मायनस बिकम प्लस, देअरफॉर a प्लस 10. तर आपण सेकंड इक्वेशन लिहू. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? p ऑफ a प्लस p ऑफ मायनस a. आपण ऍड करूयात फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. p ऑफ a प्लस p ऑफ मायनस a इज इक्वल टू a³ प्लस 2a² मायनस a प्लस 10 प्लस सेकंड पॉलिनॉमियल आपण ब्रॅकेट मध्ये पुट करूया, मायनस a³ प्लस 2a² प्लस a प्लस 10. देन आता लाईक टर्म्स ज्या आहेत त्या आपण एका शेजारी लिहूयात. a³ मायनस a³ 2a² प्लस 2a² मायनस a प्लस 10 प्लस 10. आता इथे जे लाईक टर्म्स आहेत, a³ मायनस a³ कॅन्सल झाले कारण प्लस मायनस साइन आहे, सेम इंडेक्स आहे. 2a² प्लस 2a² दोन्ही प्लस प्लस आहेत, देअरफॉर 4a² मायनस a प्लस a सेम इंडेक्स आहेत, कॅन्सल झाले से अपोजिट साइन्स. प्लस 10 मायनस प्लस 10 20.
आपला our answer is 4a square plus 20. आता पाहूयात आपण प्रॅक्टिस सेट 3.5. आता आपण परत if the value of the polynomial m cube plus 2m plus a is 12 for m is equal to 2, then find the value of a. आता आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड करायची. m is equal to 2 हे दिले आपल्याला आणि या पॉलिनॉमियल ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. बघा आता पॉलिनॉमियल ऑफ a काय दिले आपल्याला m क्यूब प्लस 2m प्लस a. आता आपण इथे m च्या ऐवजी काय पुट करणार 2. पॉलिनॉमियल ऑफ 2 is equal to 2 क्यूब plus 2 into 2 plus a. Polynomial of 2 दिला आपल्याला व्हॅल्यू आहे किती 12. Therefore 12 is equal to 2 चा क्यूब 8 plus 2 to the 4 plus a. म्हणजे 12 is equal to 12 plus 8. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची कोणाची a ची. Therefore जर 12 हा कॉन्स्टंट टर्म आहे त्याला आपण शिफ्ट करू RHS मधून LHS मध्ये. शिफ्ट केले की त्याचा साइन काय होणार चेंज होणार. Therefore 12 minus 12 is equal to a. 12 minus 12 0. Therefore a ची व्हॅल्यू किती आली 0. म्हणजे जेव्हा m is equal to 2 असेल आणि आपली व्हॅल्यू 12 येत असेल तर a becomes 0. आता सेकंड सम for the polynomial of mx square minus 2x plus 3, if p of minus 1 is equal to 7, then find m. आता जे आन्सर जे क्वेश्चन दिलं होतं सेम त्याप्रमाणे करायचं आहे. पहिल्यांदा आपण पॉलिनॉमियल ऑफ x लिहून घेऊया. म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ x is equal to mx square minus 2x plus 3. आता आपण x च्या ऐवजी काय पुट करणार फक्त minus 1. p of minus 1 is equal to m in bracket minus 1 चा स्क्वेअर minus 2 into minus 1 plus 3. p of minus 1 दिले आपल्याला व्हॅल्यू गिवन 7. 7 is equal to minus 1 square plus 1 आणि 1 नी कोणालाही मल्टिप्लाय केला आन्सर सेम येतं. Therefore m plus minus 2 into minus 1 plus 2 plus 3. म्हणजे 7 is equal to m plus 5. 5 आपण शिफ्ट करू कारण आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. Therefore 7 minus 5 is equal to m. 2 is equal to m. This is our answer. Third question is divide the first polynomial by the second polynomial and find the remainder using factor theorem. आता आपल्याला इथे factor theorem यूज करायचा आहे. तो कसा यूज करायचा ते चेक करू. First sum is x square minus 7x plus 9 x plus 1. आता इथे पॉलिनॉमियल पहिल्यांदा लिहून घेऊयात. पॉलिनॉमियल ऑफ x is equal to x square minus 7x plus 9. डिवायझर x plus 1. डिवायझर म्हणजे ज्याने डिवाइड करणार आहोत तो. आता x plus 1 चा अपोजिट काय येणार आहे प्लस 1 चा अपोजिट मायनस 1. मग आपण पॉलिनॉमियल ऑफ मायनस 1 हे पुट करायचं. प्लस 1 नाही ते त्याचा अपोजिट मायनस 1 पुट केला. मायनस 1 चा स्क्वेअर minus 7 in bracket minus 1 plus 9. Minus 1 square plus 1. Minus 7 into minus 1 plus 7 plus 9. The p of minus 1 is equal to 17. The remainder is 17. या पद्धतीने आपण फॅक्टर थेरमचे सम सॉल्व करणार आहोत. Fourth question is if the polynomial of y cube minus 5y square plus 7y plus m is divided by y plus 2 and the remainder is 50, then find the value of m. पहिल्यांदा आपण पॉलिनॉमियल लिहून घेऊयात. p of y is equal to y cube minus 5y square plus 7y plus m. Divisor is y plus 2. Opposite plus 2 चा opposite minus 2. आता इथे आपण पॉलिनॉमियल ऑफ y च्या ऐवजी काय पुट करणार मायनस 2. p of minus 2 is equal to minus 2 cube minus 5 into minus 2 square plus 7 into minus 2 plus m. minus 2 चा क्यूब. आता p of minus 2 दिले आपल्याला किती आहे व्हॅल्यू रिमाइंडर 50. Therefore 50 is equal to minus 2 चा क्यूब minus 8. 5 2 चा स्क्वेअर minus 2 चा स्क्वेअर 4 पण 5 4 जा 20. Therefore minus 20. 7 to the 14 पण 2 minus आहे. Therefore minus 14 plus m. 50 is equal to. आता हे सगळे काय नंबर आहेत मायनस मायनस पण यांची ऍडिशन होणार आहे आणि ती किती आली minus 42 plus m. m ची व्हॅल्यू फाइंड करायची. Therefore 42 we shift it into LHS side. 50 plus 42
is equal to m. Therefore 92 is equal to m. Our answer is 92. Use the factor theorem. Determine whether x plus 3 is a factor of x square minus 2x plus 3 or not. P of x is equal to x square plus 2x minus 3. आता फॅक्टर चेक करायचे मग आपण कसे चेक करणार P ऑफ मायनस 3 म्हणजे आता प्लस 3 आहे की नाही आपण काय लिहिणार -3 -3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -3 -3 -3 चा स्क्वेअर 9 3 टू जा 6 पण तो मायनस येणार आणि -3 ॲज इट इज म्हणजे काय झाले 9 -6 -3 -9 9 -9 0 आता इथे आन्सर काय आलं P ऑफ -3 इज इक्वल टू 0 आलं आन्सर. Therefore x plus 3 is the factor of x square plus 2x minus 3. इथे जर आपण व्हॅल्यू पुट करून आपला आन्सर जर 0 आलं नाही तर हा फॅक्टर नसतो पण इथे काय आले आपला आन्सर 0. Therefore it is a factor of the polynomial. Sixth one, if x minus 2 is a factor of x cube minus mx square plus 10x minus 20, then find the value of m. m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पॉलिनॉमियल लिहून घेऊया. P of x is equal to x cube minus mx square plus 10x minus 20. इथे P of 2 x minus 2 आहे की नाही मग आपण पुट काय करणार 2. P of 2 is equal to 2 cube minus m 2 raised to 2 plus 10 into 2 minus 20. P of 2 आता हा फॅक्टर आहे. Therefore P of 2 ची व्हॅल्यू आपोआपच 0 असणार आहे. 0 is equal to 2 चा क्यूब 8 2 चा स्क्वेअर 4 minus 4m 10 to the 20 minus 20 0 आता इथे आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे m ची. Therefore आपण 4m ला शिफ्ट करूयात minus 4m become plus 4m 4m is equal to 8 कारण 20 plus 20 minus 20 कॅन्सल झाले रिमेन काय राहिले ओनली 8. Therefore 4m is equal to 8. m ची व्हॅल्यू फाइंड करायची 4 ला शिफ्ट करू 8 upon 4 m is equal to 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे m is equal to 2. Our answer is 2. Value of m is 2. Okay.